नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025 साठी ॲडमिशनसाठी जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहात, त्यावेळी कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत आणि जे डॉक्युमेंट्स सांगणार आहे त्याचे 2 सेट झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा. जेणेकरून ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनला जेव्हा तुम्ही जाणार आहात, त्यावेळी प्रॉपर डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुमच्याकडे असतील आणि झेरॉक्सचे सेट ह्या 2 तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ते झेरॉक्स वगैरे काढून तुम्ही ठेवा. कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचीच महत्त्वाची व्हिडिओ आहे ही. त्यासाठीच ही व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती चांगल्या पद्धतीने समजेल. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स रिक्वायर जे कोणते आहेत ते आता आपण बघूया. हे डॉक्युमेंटचे बेनिफिट्स काय आहे, की जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतील त्या कॅटेगरीच्या स्टुडंटना स्कॉलरशिपमध्ये चांगलं त्यांना फायदा होतो. जे विद्यार्थी प्रॉपर डॉक्युमेंट्स असतील, तर डायरेक्टली तुमचं ॲडमिशन व्हायला काहीही प्रॉब्लेम होत नाहीये. आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये असतील, त्यांना सुद्धा कोणत्या स्कॉलरशिपमधून तुम्ही ॲप्लाय करू शकता, हे सुद्धा आपण टाईम टू टाईम तुम्हाला मी सांगणार आहे. सो प्रॉपर डॉक्युमेंट असतील, तर तुमच्यासाठी हे चांगलं बेनिफिट असणार आहे. त्यानंतर रिझर्व्हेशनचं बेनिफिट्स खूप विद्यार्थी विचारत होते मला, "सर रिझर्व्हेशनमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती बेनिफिट्स आहे, किती पर्सेंटेजमध्ये आहे, तर ते सांगा." त्यासाठी हे तुम्हाला सांगत आहे मी. LLB 5 इयर्स स्टुडंटसाठी जर आपण बघितलं, तर एस-सी कॅटेगरीच्या स्टुडंटला जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये 13% रिझर्व्हेशन हे तुम्हाला असतं, जे एस-सी कॅटेगरी आहेत. ओके. एस-टी स्टुडंटसाठी 7% रिझर्व्हेशन आहे. सी-ई-टीमध्ये म्हणजे जे काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला सीट्स असणार आहेत, त्या रिझर्व्ह असणार आहेत 7%. व्ही-जे आहे, डी-टी आणि एन-टी-ए यांच्यासाठी 3% रिझर्व्हेशन दिलेलं आहे. एन-टी-बी 2.5%, एन-टी-सी 3.5%, एन-टी-डी 2%, ओ-बी-सी 19% हे दिलेलं आहे त्यांना रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. म्हणजे ओ-बी-सीचे स्टुडंट आहेत त्यांना 19% रिझर्व्हेशन हे प्रत्येक कॉलेजेसमध्ये असणार आहे. एस-सी-बी-सीचे स्टुडंट असतील त्यांना 10% रिझर्व्हेशन दिलेलं आहे. सो यामध्ये आता एक कॅटेगरी राहिलेली आहे ती म्हणजे ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी. त्या ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचं मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. पण जे विद्यार्थी किंवा जे विद्यार्थ्यांचे पालक समजा जर व्हिडिओ जर आपले बघत असतील, त्यांच्यासाठी हे रिझर्व्हेशन किती बेनिफिट्स आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून कोणत्याही कॉलेजेसमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशनसाठी जाणार आहात, तर या सर्व माहिती तुम्हाला असणं हे गरजेचं आहे, की पर्सेंटेज ऑफ सीट्स या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती आहे. त्यानंतर ई-डब्ल्यू-एसचं जर आपण बघितलं तर 10% रिझर्व्हेशन आहे ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी. सो हे यासाठी इम्पोर्टंट आहे बिकॉज खूप विद्यार्थ्यांना माहिती नसतं. त्यासाठी हे तुम्हाला मी सांगत आहे. नेक्स्ट आता कोणते डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लागणार आहेत, जे की कॉमन डॉक्युमेंट म्हणजे काय? तर हे डॉक्युमेंट सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहेत. जे कॅटेगरीमध्ये असतील किंवा कॅटेगरीमध्ये नसतील म्हणजेच ओपनमध्ये असतील. तर अशा दोन्ही विद्यार्थ्यांना हे कॉमन डॉक्युमेंट हे कंपल्सरी तुम्हाला लागणारच आहे. तर कोणते डॉक्युमेंट आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि ओपन स्टुडंटसाठी हेच डॉक्युमेंट लागणार आहेत. कॅटेगरीचे स्टुडंट असतील ई-डब्ल्यू-एस, एस-ए-बी-सी, एस-सी, एस-टी कॅटेगरीचे स्टुडंट आहेत. त्यांना डिफरंट काही डॉक्युमेंट्स त्यामध्ये ॲड आपण करणार आहोत. पण ओपन कॅटेगरीसाठी एवढे डॉक्युमेंट तुम्हाला फक्त लागणार आहेत. त्यामधला पहिला डॉक्युमेंट जो आहे सी-ई-टी अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला जो कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे भेटूनच जाणार आहे. त्यानंतर सी-ई-टीचं ॲप्लिकेशन फॉर्म जर असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण की ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर्म मागत नाहीत. बट ॲटलीस्ट तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे. सी-ई-टीचा स्कोर कार्ड हा तुमच्याकडे असला पाहिजे. हा एक इम्पोर्टंट डॉक्युमेंट आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट जर आपण बघितलं 10ची मार्कशीट ही तुमची असणार आहे. समजा सी-बी-एस-सीचे काही मार्कशीट असेल काही विद्यार्थ्यांचे, तर त्यांनी कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवलेले असणार आहे. ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. आणि जे स्टेट बोर्डमधून ज्यांची महाराष्ट्र स्टेटमधून बोर्डमधून ज्या विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन झालेली आहे, मग 10th असेल किंवा 12वी असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त तुम्हाला
मार्कशीट जे आहे ते लागेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तेही तुम्हाला दाखवावं लागणार आहे. सेकंड डॉक्युमेंट आहे तुमचं 12th मार्कशीट जसं मी तुम्हाला आता सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे 12th लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा नेक्स्ट डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा नेक्स्ट डॉक्युमेंट आहे बर्थ सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी नेटिव्ह अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. म्हणजे या तिघांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बर्थ सर्टिफिकेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तो डॉक्युमेंट तुम्ही प्रोड्यूस करू शकता. समजा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे कारण की 12th नंतर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट दिली जाते किंवा 10 नंतर तुम्हाला भेटली जाते. तर ते असेल तर ते एक डॉक्युमेंट चालणार आहे. डोमिसाईल असेल तर डोमिसाईल हा एक डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला चालणार आहे. कोणताही एक डॉक्युमेंट हे तुम्हाला तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट जो लागणार आहे तुम्हाला, जे पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असतील त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट असतं 40% जे काही असतं, ते मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. पी-डब्ल्यू-डी मेडिकल्स जे स्टुडंट असतील, सर्टिफिकेट फिजिकल हँडिकॅप्ड असतील त्यांच्यासाठी आहे. बाकी ओपन स्टॅटची जे नॉर्मल डॉक्युमेंट्स आहेत, कॅटेगरी सोडून किंवा तुमचं पी-डब्ल्यू-डीचं सर्टिफिकेट सोडून, जे मी सांगितलं ते नॉर्मल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट सी बोर्डसाठी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कन्व्हर्जनमध्ये बोर्ड असेल तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवले असेल, अशा विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागेल. ओपन स्टुडंट असतील, महाराष्ट्र बोर्डमधून तुमचं एज्युकेशन झालेलं आहे, तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटची गरज नाही आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट जो लागणार आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट. आता हे ट्रान्सफर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाहीये, बट लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट जो आहे, डिफेन्स सर्टिफिकेट. जे स्टुडंट समजा त्यांचे पालक डिफेन्समध्ये असतील, तर त्यांच्यासाठी डिफेन्स सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल. तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझर्व्हेशन भेटत असतं. सो अजून एक डॉक्युमेंट आहे गॅप सर्टिफिकेट 10वी की नंतर जर तुम्ही गॅप घेतला असेल, तर गॅप सर्टिफिकेट लागेल. कंटिन्यू एज्युकेशन असेल, तर गॅप सर्टिफिकेटची गरज नाही. समजा 12th नंतर कोणता तुम्ही कोणता जॉब करत असाल किंवा 12th नंतर तुम्ही कोणतं एज्युकेशन केलं नसेल, त्यासाठी तुमचा गॅप राहिला असेल, तर ते एज्युकेशन गॅपसाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल. अन्यथा तुम्हाला गॅप सर्टिफिकेटची गरज नाही. ज्यांचं कंटिन्यू एज्युकेशन आहे 10वी झालं, 12वी झालं आणि आता लगेच एल-एल-बीसाठी ॲडमिशन घेत आहात, त्यांना गॅप सर्टिफिकेटची गरज नाही आहे. नेक्स्ट जर डॉक्युमेंट जर आपण बघितलं तर आधार कार्ड तुमच्याकडे असणं एक प्रूफ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असेल स्टेट ऑफ महाराष्ट्राचं चालेल. अँड डिक्लरेशन जो आहे प्रोफर्मा ओथ तो एक तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर तो जर डॉक्युमेंट नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमचं रिलिजन किंवा मदर टंग हे मेन्शन केलं असलं पाहिजे मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी. सो हे डॉक्युमेंट झाले कॉमन किंवा कॉमन डॉक्युमेंट्स. मायनॉरिटीसाठी तर मायनॉरिटीच्या स्टुडंटला ते डॉक्युमेंट्स फक्त लागतील. ओपनसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. आता कॅटेगरीच्या स्टुडंटला जे मी आता डॉक्युमेंट सांगितले, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत. पण जे स्पेशल डॉक्युमेंट म्हणजे कुणासाठी? तर जे विद्यार्थी ओ-बी-सी कॅन्डिडेट आहेत, जे विद्यार्थी एस-सी कॅन्डिडेट आहेत, एस-टी आहे, ई-डब्ल्यू-एस आहे, असे एस-सी-बी-सी स्टुडंट आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी नॉर्मल कोणते अजून डॉक्युमेंट ते तर डॉक्युमेंट लागतीलच, पण अजून कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत? तर त्यामधला पहिला जो डॉक्युमेंट आहे, ते आपण बघूया याच्यामध्ये. पहिला जो डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट लागेल. समजा ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट बनवत असाल, तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज असते. 1 वर्षाचा इन्कम उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो आणि तेव्हाच तुमची ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट म्हणजे स्टेटची ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुम्हाला भेटत असते. नंतरला ई-डब्ल्यू-एसचं झालं आणि दुसरा जो डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. हे कुणासाठी आहे? जे काही ओ-बी-सी स्टुडंट आहेत. समजा एस-सी, एस-टी स्टुडंट आहेत. एस-सी, एस-टी स्टुडंट जर आपण बघितलं कास्ट सर्टिफिकेट लागेल. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी लागेल एस-सी, एस-टी स्टुडंटला आणि इथं मी समोर तुम्हाला इथे लिहिलेलं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कुणाला लागणार आहे? तर इथं मी लिहिलेलं आहे की नॉट रिक्वायर्ड फॉर एस-सी, एस-टी स्टुडंट. एस-सी, एस-टी स्टुडंटला फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. एस-सी, एस-टी, ई-डब्ल्यू-एस या विद्यार्थ्यांना सोडलं, तर बाकी सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. मग त्यामध्ये ओ-बी-सी कॅन्डिडेट आले, एस-सी-बी-सी स्टुडंट आले कॅन्डिडेट, व्ही-जे-एन-टी वगैरे स्टुडंट आले.
सो पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे, की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सर्व डॉक्युमेंट्स कॅटेगरीच्या स्टुडंटला कुणाला सोडून ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-एस-टी या विद्यार्थ्यांना सोडून बाकी सर्व विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिन्ही डॉक्युमेंट लागणार आहेत. नंतरला जर आपण बघितलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. सो अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट लिस्ट हे तुम्हाला बनवून दिलेलं आहे आणि समोर जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन जाताना तेव्हा फोटो वगैरे तुमच्याकडे ठेवा. तोही फोटो वगैरे पासपोर्ट साइजचा फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो एवढंच या व्हिडिओमध्ये संपूर्ण लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट लिस्ट ही लागणार आहे. सो त्याचं तुम्ही तुमच्याकडे 2 सेट झेरॉक्स करून ठेवा. ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे विथ ओरिजिनल. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि हे बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओच्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक सो मच.